नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना नोंदणी करण्यासाठी जे काय 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागते, तर ते प्रमाणपत्र कसं लिहायचं आहे आणि कसं ग्रामसेवकडून कसं घ्यायचं आहे ही संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तर बरेच जण बांधकाम कामगारांनी कमेंट केली होती की सर, गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे, त्यानंतर बांधकाम कामगारांना जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्ड मिळणं सुरू आहे. मग आम्हाला अद्यापही स्मार्ट कार्ड भेटलेलं नाही आहे. मग ते स्मार्ट कार्ड कधी भेटणार आहे आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते कसं लिहायचं आहे आणि ग्रामसेवकची सही कशी घ्यायची, म्हणजे संपूर्ण ए टू झेड माहिती मला या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला इथून पुढं पण नवीन बांधकाम कामगाराच्या ज्या योजना आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, अगोदर पहा की जे काही गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे आणि बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर जे आहे ते गृहोपयोगी संचाचा सेट भेटतो हे तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आपण जे काही 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते कसं घ्यायचं आहे, म्हणजे नोंदणी करण्यासाठी लागतं. हे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते गृहोपयोगी संचाचा लाभ भेटतो आणि नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला हेच लागतं आहे. जर नोंदणी करून 1 वर्ष पूर्ण झालं असेल तर नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला हेच प्रमाणपत्र लागतं आहे. तर नूतनीकरण करायला हेच आणि नोंदणी करण्यासाठी पण हेच, तर दोन्हीसाठी आपल्याला हेच लागणार आहे. त्यामुळं हे प्रमाणपत्र कसं लिहायचं आहे ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर गृहोपयोगी संच तुम्हाला नोंदणी केलं तर किती दिवसानंतर भेटतो, त्यानंतर बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड कधी भेटते ह्याची तुम्हाला माहिती संपूर्ण सांगणार आहे. तर बरेच बांधकाम कामगारांनी कमेंट केली होती की सर, आम्हाला जे आहे ते माहिती सांगा. तर आपण आजच्या व्हिडिओत तीच माहिती बघूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी वरच्या साईडला संपूर्ण लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ग्रामपंचायत कार्यालय, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला संपूर्ण पद्धतशीर लिहायचं आहे आणि त्याच्यावर सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. अगोदर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा तुमचा जे फोटो आहे तो पासपोर्ट आकाराचा फोटो याच्यावरती चिटकवायचा आहे. तुम्ही पाहू शकता, पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो चिटकवा आणि संपूर्ण जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर पहिल्यांदा तुम्हाला जे आहे तुम्हाला या ठिकाणी जावक क्रमांक घ्यायचा आहे टाकून, त्यानंतर जावक दिनांक हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तो पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे. आणि ते झाल्यानंतर आपण खाली बघूयात, या ठिकाणी खाली येऊयात. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदेचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव, तुम्हाला ज्यांच्याकडून सही घ्यायची त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. या ठिकाणी तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जात असाल, ग्रामपंचायत विभागामध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवकाचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्यांचं पद काय आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ग्रामसेवक. जर ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहत असाल तर. त्यानंतर तुम्ही जर नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये जर राहत असाल तर ज्या त्या अधिकारी तुम्ही ज्या ठिकाणी सही घेतात त्यांचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते तालुका टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. ते झालं. त्यानंतर आपण खाली बघूयात. या ठिकाणी पहा, खाली जे दिलेली आहे माहिती, इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा व शर्ती अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती नियम 2007 अन्वये बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगारास नाका बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं बांधकाम कामगाराचं नाव, ज्यांचं नाव नोंदणीत करायचं आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाका. त्यानंतर कामगाराचा पत्ता या ठिकाणी टाका आणि त्यानंतर त्यांचं वय टाकायचं आहे. तर आपण आणखीन खाली कोणकोणती माहिती भरायची तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमची भरायची आहे. या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव लिहिलं, नावानंतर तुमचं जे आहे ते कामगाराचा पत्ता लिहायचा आहे. या ठिकाणी पत्ता टाका. त्यानंतर पुढं वर्ष, त्यानंतर गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे. त्यानंतर पिनकोड लिहा. पिनकोड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर संपर्क क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. कामाचा प्रकार कोणता तर बांधकाम कामगार असेल लिहा त्या ठिकाणी. त्यानंतर बांधकाम कामगाराचं सध्याचं ठिकाण व पत्ता, म्हणजे जे काय कामगार आहेत बांधकाम कामगार ते सध्या कोणत्या ठिकाणी आहे, त्यांचा पत्ता सध्याचा कोणता आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यानंतर त्यांचं गाव, तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे. त्यानंतर पिनकोड क्रमांक टाका. त्यानंतर पिनकोड झाल्यानंतर नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक टाकायचा आहे तुम्हाला समोर. त्यानंतर दिवसाचे वेतन किती कामगाराला ते टाकायचं आहे. हे संपूर्ण लिहिल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे.
आता आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहू. या ठिकाणी मागील वर्षात बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे तपशील महत्त्वाचा पुरावा मित्रांनो या ठिकाणीच आहे. कारण की या ठिकाणी पहा, नियोक्त्याचे, ठेकेदाराचे, विकासकाचे, मालकाचे नाव. आता या ठिकाणी तुम्ही म्हणता की नियुक्त म्हणजे कोण. आता तुम्ही पाहू शकता, नियुक्त म्हणजे तुम्ही ग्रामसेवक असू शकतो, तुमचं म्हणजे महानगरपालिकात राहत असाल, नगर पंचायत. आता ग्रामपंचायतीमध्ये जसं ग्रामसेवक आहेत तसंच शहरी भागामध्ये नगरपालिकेमध्ये जे ते अधिकारी असतात त्यांचं ते नियुक्तीचं या ठिकाणी नाव या ठिकाणी समोर लिहायचं आहे. आता ठेकेदाराचं नाव, विकासकाचे नाव आणि मालकाचे नाव असं आहे. आता मालकाचे नाव कशामध्ये दिलेलं आहे, जर तुम्ही ग्रामपंचायत विभागात जर राहत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या विभागामध्ये कोणत्या मालकाचे तर तुम्ही घर बांधण्यासाठी गेलेला होतात, बांधकाम करण्यासाठी गेले होतात, त्या मालकाचे नाव या ठिकाणी समोर लिहायचे आहे. एकदम महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट ऐका, संपूर्ण माहिती पद्धतशीर. नंतर कमेंटमध्ये विचारता तुम्ही असं झालं तसं झालं. तर अगोदर संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे तुम्हाला नवीन नवीन माहिती जी बांधकाम कामगाराची आहे ती येतच राहील. आणि इथून पाठीमागे पण आपण भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. ही संपूर्ण माहिती अगोदर पहा, नंतर तुम्ही जे आहे ते सहित शिक्का घेण्यासाठी जायचं आहे. तर या ठिकाणी असं लिहायचं आहे मित्रांनो, नियोक्त्याचे, ठेकेदाराचे जे आहे ते या ठिकाणी समोर नाव लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्ही किती मालकाकडे काम केलेलं आहे, 1, 2, 3, 4 ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नियोक्त्याचे, ठेकेदाराचा आणि विकासाचा मालकाचा पत्ता त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पुढे पत्ता लिहायचा आहे. या ठिकाणी पत्ता लिहिल्यानंतर खाली मोबाईल भ्रमध्वनी क्रमांक समोर त्यांचा नंबर द्यायचा आहे. ग्रामसेवकचा जर तुम्ही निवडला असेल तर ग्रामसेवक तुम्ही या ठिकाणी नंबर देऊ शकता, नाहीतर तुमचे ठेकेदार असेल तर ठेकेदाराचा या ठिकाणी मोबाईल नंबर देऊ शकतात. त्यानंतर जे आहे ते कामाचा कालावधी या ठिकाणी तुम्ही पहा, या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही मागील वर्षात. आता मित्रांनो मागील वर्षातली तारीख टाकायची आहे. मागील वर्षात कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केलेलं आहे. तर आपल्याला मागील वर्षात कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचं पुरावा पाहिजे. तर या ठिकाणी 90 दिवसापेक्षा जास्त काम केल्याचं या ठिकाणी पुरावा तुम्हाला दाखवायचा आहे. आता मी या ठिकाणी टाकलेलं आहे 1/1/2023 ते 2/4/2023 असं आहे. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही 90पेक्षा जास्त दिवस भरले पाहिजे तुमच्या कामाचे, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला हा फॉर्म मिळेल आणि हा फॉर्म तुमचा अप्रूव्ह होईल. आता ही तारीख लिहिली, त्यानंतर नियुक्ती, ठेकेदाराची, विकासकाची या ठिकाणी जे आहे ती सही घ्यायची आहे. आणि ते झालं. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला खाली असं संपूर्ण माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुमचा फोटो चिटकला, त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा आहे. आणि खाली पण सही शिक्का या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, खाली पण दिलेला आहे. या ठिकाणी पहा, अधिकाऱ्याची सही व शिक्का या ठिकाणी आहे. आणि वरच्या साईडला फोटोवर सुद्धा तुमचा फोटोवरती कसा आला पाहिजे, अर्धा फोटोवरती सही शिक्का आला पाहिजे आणि अर्धा जे आहे ते खाली आला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे आहे ते बांधकाम कामगाराचा फॉर्म भरू शकतात. मित्रांनो बरेच बांधकाम कामगारांनी कमेंट केली होती की आम्हाला 90 दिवसाचा फॉर्म कसा मिळणार. तर मित्रांनो हा 90 दिवसाचा फॉर्म तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि एका झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन तुम्ही झेरॉक्स काढून तुम्ही जो आहे तो फॉर्म भरून घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते असा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल. आता विषयच राहिला की स्मार्ट कार्ड आपल्याला कधी भेटते. तर मित्रांनो ज्यावेळेस हा फॉर्म आपण देतो तर ह्या फॉर्म भरताना तुम्हाला ऑनलाईन नोंदणी केली जाते. तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकतात किंवा कुठलं CSC सेंटरवर किंवा ऑनलाईन ज्या ठिकाणी काम केले जातात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भरू शकतात. किंवा डायरेक्ट तुम्ही आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ जे आहे, कार्यालय आहे त्यांचं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पण नोंदणी करू शकतात विनाशुल्क. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला नोंदणी करताना हे प्रमाणपत्र पाहिजे. आधार कार्ड एक, तुमचा मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर तुमच्या जवळचा पाहिजे. मग तुमची त्या ठिकाणी नोंदणी केली जाते. आणि पासबुक, राशन कार्ड, जे काय कागदपत्र आहे तुम्हाला ते घेऊन जायचे आहेत नोंदणी करताना आणि तुमची नोंदणी केली जाईल. आणि नोंदणी केल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा नोंदणी ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज केला जाईल. नोंदणी केल्यानंतर म्हणजे नोंदणी मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की आपला अर्ज मंजूर झालेला आहे आणि आपला जो नोंदणी क्रमांक आहे त्या तुम्हाला मेसेजमध्ये दिला जातो. तुमचा नोंदणी क्रमांक असा आहे. पहिल्यांदा EMS जोडलेला असतं, पुढं अंक दिलेले असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो मेसेज आहे तो येतो आणि त्यामुळे तुम्हाला नंतर तुमची नोंदणी मंजूर झाल्यानंतर तिथून एक 7-8 दिवसानंतर तुम्ही जे आहे तुमचं स्मार्ट कार्ड घेऊ शकतात. ते झालं. आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला सध्या आपलं गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे. ते गृहोपयोगी संच सुद्धा तुम्हाला जे आहे ते
मिळणार आहेत. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर नूतनीकरण केलं असेल तर नूतनीकरण करून घ्या. ज्यांनी नूतनीकरण केलेलं नाही त्यांना गृहोपयोगी संच भेटणार नाही. नूतनीकरण केल्यानंतर जे आहे ते गृहोपयोगी संच भेटणार आहे. आणि ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करूनच जी घ्यायची आहे तर त्यांना लाभ भेटणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मंजूर झाल्यानंतर मॅसेज झाल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटतं. स्मार्ट कार्ड भेटल्यानंतर तुम्हाला नोंदणी तुमच्या अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते बाकीचे लाभ घेता येतात. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच ही माहिती समजली असेल की बांधकाम कामगाराचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे घेऊन तुम्हाला नोंदणी कशा प्रकारे करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा. त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देण्यात येते. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे नवीन नवीन बांधकाम कामगाराच्या योजना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जे आहे ते तुम्ही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंट करून नक्कीच विचारा. त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्हाला इथून पुढे असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.